होणार आहे याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे आणि खेळाडूंनी देखील नोंद घ्यायची आहे. चालू असलेली लढत प्रेक्षकांच्या मदतीसाठी गोल्डन स्टारच्या विरोधात आहेत. गोल्डन स्टारच्या विरोधात आहे ते म्हणजेच शिवतेज ग्रुप. ओहो, शिवाजी पाडाळकर आपला क्लास दाखवताना दिसत आहेत. मगाच्या मॅच मध्ये या खेळाडूची बॅटिंग थोडीशी खामोश राहिली होती, परंतु या सामन्यामध्ये तीच कसर जी आहे ती भरून काढताना दिसत आहेत. पहिल्या चेंडूवरती आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं जात आहे. चेंडूला पाठवलंय सरसीमाच्या बाहेर 6 धावेसाठी. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु या प्रयत्नांवरती नक्कीच यश जे आहे ते पदरी पडलं नाही आहे. दुसरा चेंडू इथे पत्र निर्धाव देखील टाकला जातोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि सुरुवात दमदार झाली आहे. शेवट देखील गोड करतील का? ओहो, दुसरा चेंडू, या चेंडूवर देखील धमाका केलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. शिवाजी पाडाळकर यांनी आपली बॅट तलवारीप्रमाणे चालवायला सुरुवात केली आहे. यासाठी ओळखले जातात शिवाजी पाडाळकर आणि ती ताकद इथे मात्र पेश देखील. परंतु या चेंडूवरती कमबॅक देखील केला जातोय. सटीक लाईन लेंथ इथे मात्र वापरली जाते आणि या चेंडूवरती थोडंसं फसताना दिसतंय. तर धनंजय ऑफसाईड थोडीशी या खेळाडूची वीक दिसतीये. पव्या लेग साईडचा वारंवार फटके घेण्याचा प्रयत्न, रिवर्स अस्त्र बाहेर काढलाय. टिंगो टेडे मेडे शॉट घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याच फटक्यावरती कोणती धाव नाही आहे. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता पाहिल्या भेटी. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन देखील 3 चेंडूंवरती फक्त 6 धावा धावफलकावरती. ओहो, फटका चांगला खेळला गेलाय. फटका किती धावा देऊन जाईल? नक्कीच या चेंडूवरती सेफ लँडिंग देखील झालंय. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट देखील केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 धावा धावफलकावरती. या 26 धावांमध्ये 4 षटकार आलेत म्हणजे 24 धावा षटकार. ओहो, या चेंडूवरती धावा मिळाल्या नाही आहेत. फलंदाज इथे मात्र बाद झालाय. धनंजय इथे मात्र माघारी परतलेत.
फलंदाजीसाठी आलेत राष्ट्रवादी कागल तालुका अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली आहे, त्याचबरोबर मयूर स्पोर्ट्सचे ओनर लिंगनूर गावचे माजी सरपंच म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच मयूर आवळेकर सर इथे मात्र बॅटिंगसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. मगाच्या मॅचमध्ये यांना संधी मिळाली नव्हती, रनआउटच्या रूपामध्ये बाद झाले होते, परंतु याच मॅचमध्ये संधी मिळाली. पाहूया कशा प्रकारे या संधीचं सोनं करतील. षटक संपलाय, 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावा धावफलकावरती. 15ची सरासरी इथे मात्र गाठली जाते. प्रति षटकामध्ये सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. ओहो, आडव्या बॅटने फटक्याला सजवायचं होतं. नक्कीच बॅट स्विंग वाऱ्याच्या वेगाप्रमाणे पाहायला भेटला, परंतु याच चेंडूवरती फटका जो आहे तो फसलाय देखील. कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता पाहायला भेटते. ओहो, सुपला शॉट घेण्याचा प्रयत्न, परंतु सुपला इथे मात्र गलपाटला देखील आहे. या चेंडूवरती आपला क्लास दाखवलाय. चेंडूला पाठवलं जात आहे सर हवाई सफर. 6 धावेसाठी या चेंडू गेलाय. एकेरी धाव इथे मात्र घेतली जाते. स्ट्राईक वरती येतील मयूर स्पोर्ट्सचे ओनर म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच स्ट्राईक वरती आलेत मयूर स्पोर्ट्सचे ओनर मयूरजी आवळेकर सर बॅटिंगसाठी. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. ओहो, पहिला चेंडू इथे पत्र घेताना या चेंडूवरती देखील ओहो रनआउटचा खतरा. पुन्हा एकदा रनआउटचं संकट डोक्यावरती घोंगट होतं, परंतु याच संकटावरती मात केली आहे. धावा इथे पत्र कंप्लीट केल्या जात आहेत. एकेर धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अडतीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अडतीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धावा ज्या आहेत त्या रोखल्या देखील गेल्या आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स हा देखील थोडासा मिस झालाय. फेकी थोडीशी सटीक झाली असती तर नक्कीच या चेंडूवरती थोडासा रिझल्ट वेगळा पाहायला भेटला असता, परंतु 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. चाळीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकामध्ये देखील जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 10 धावा आलेत. षटक संपलंय. या चेंडूवरती देखील 2 धावा आले आहेत. विवेक सर गोलंदाजी मार्कवर आले आहेत. एक जर पाहायला गेलं तर सिनियर खेळाडू पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील या मॅच मध्ये. अपोजिट देखील खेळाडू सिनियर आहेत.
यांनी देखील आपल्या काळामध्ये क्रिकेट जे आहे ते गाजवलं देखील आहे. आता क्रिकेट थोडंसं फास्ट होत चाललंय आणि क्रिकेटला चांगल्या प्रकारे दिवस आलेत आणि या क्रिकेटला खऱ्या अर्थाने दिवस कोणी आणले असतील तर ते काम जे कोणी केलं असेल तर संतोषजी नाणेकर सर आणि त्याचबरोबर tenniscricket.in च्या पुऱ्या टीमने यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. या चेंडूवरती फटका जो आहे तो थोडासा फसला आहे परंतु सेफ लँडिंग या चेंडूचं झालंय. गोलंदाजाने चेंडूचा पाठलाग केलाय तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. एकीने धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 43 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये नक्की चांगली कामगिरी केली जाते. किरण आवळेकर यांच्याकडून बक्षीस झालंय. मयूर आवळेकर सरांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक किरण आवळेकर सरांकडून आलाय. ओहो चांगला फटका समोरच्या दिशेने. या फटक्याला रेंज प्रॉपर पाहायला भेटली होती. क्षेत्ररक्षण देखील तितकाच चांगलं झालंय दर्जेदार झालंय. तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या 44 धावा फलकावरती. आडव्या बॅटने या फटक्याला सजवण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न नाकामयाब राहिलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील केला आणि दुसरी धाव देखील इथे मात्र कंप्लीट केली आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46 धावा. 46 म्हणजे 46 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या चेंडूवरती अप्रतिम फटका. या देखण्या फटक्यासाठी 500 रुपये लागू झाले. किरणजी आवळेकर सर 500 रुपये जमा करायचे आहेत. मयूर सरांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या देखील होऊन जाऊ देत. कित्येक सारे किंग या खेळाडूने घडवलेत. किंग मेकर म्हणून यांना ओळखलं जातं. आज हा किंग मेकर स्वतः किंग मैदानावरती आलाय क्रिकेटच्या पटलावरती आपली बादशाहगिरी सिद्ध करण्यासाठी. शिवतेज चषक आजचा हा 4था दिवस महत्वाचा दिवस आहे. पाहूया या महत्वाच्या दिवशी रबर बॉल क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे कारण का वरुण देवानी या स्पर्धेला हजेरी लावली आहे. शुभेच्छा दिल्या आहेत. वरुण देवांचा आशीर्वाद. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी शिवाजी पाडाळकर. आज खास इचलकरंजी वरून या खेळाडूला पाचारण केलं गेलं. पहिल्या मॅच मध्ये या खेळाडूची बॅटिंग थोडीशी खामोश राहिली परंतु दुसऱ्या मॅच मध्ये ही कसोर इथे मात्र भरून काढली जाते. षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली जाते. पुन्हा एकदा या चेंडूवरती फटका जो आहे तो बसलाय. क्षेत्ररक्षक जेल खाली. या चेंडूवरती जेल टिपला जाईल का? जेल टिपला गेलाय. विवेक सरांच्या माध्यमातून अप्रतिम झेल या चेंडूवरती पाहायला भेटला आणि फलंदाज इथे मात्र माघारी परतले. महत्वाची विकेट इथे मात्र मिळवली गेली.
शिवाजी पाडारकर यांना इथे मात्र जेरबंद केलं गेलं. पाचवं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या धावून पोहोचली तब्बल 58 धावा धबलकावरती. एकदा शिवाजी पाडाळकर सरांसाठी एकदा टाळ्या देखील होऊन जाऊ देत. चांगली बॅटिंग पाहायला भेटली. वैयक्तिक 34 धावांवरती बाद झाले. नवीन बॅट्समन मैदानावरती हरी पाटील मैदानावरती येताना दिसत आहेत. शिवाजी पाडाळकर बाद झाले 34 धावांवरती. एक चांगली बॅटिंग, एक चांगली पारी इथे मात्र सजवली गेली आणि त्याचमुळे एक सर्वोत्तम धावसंख्या इथे मात्र उभारली गेली आहे. खेळाडूंनी इथे कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. थोडंसं जर पावसाचं वातावरण, पाऊस पडलाय आणि पिच वरून पळताना थोडंसं सावकाश पळायचं आहे. ओहो, आता मात्र वेगवान चेंडू टाकला जातोय. सुरेख गोलंदाजी होताना दिसतीये. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. अराउंड द कार्पेट फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. त्यांच्या माध्यमातून देखील धावा अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या आहेत. ओहो, फेकी थोडीशी करा, परंतु बॅकअप इथे मात्र पाहायला भेटलं. संरक्षण भिंत इथे मात्र होती आणि त्याचमुळे खतरा इथे मात्र टळलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने चेंडू होता. चेंडू जातोय वाईट स्वरूपात, पण संघ सहकार्यांची अपेक्षा होती की तो चेंडू तडकावला पाहिजे होता, पण थोडासा चेंडू दिशाहीन चेंडू म्हणावे लागेल. दिशाहीन गोलंदाजीमध्ये षटकार पडल्यानंतर चांगला कमबॅक करावा लागत होता, पण चेंडू वाईटच्या दिशेने गेला आणि चेंडू जातोय सीमारेषेपार 6 धावेसाठी. पुढला चेंडू टाकण्यासाठी प्रमोद तयार, सामन्यासाठी अरमान तयार. परत एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. जोरदार तडकावण्याचा प्रयत्न केला. 1 धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण फॉलो थ्रू अतिशय चांगलं झालं आणि 1च धाव घेण्यात यश. चांगला चेंडू म्हणावा लागेल तो प्रथमेश याचा. थोडंसं संघ सहकार्य करून प्रथमेशचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न. 2 चेंडू चांगले टाकण्याची सूचना. बघूया काय करतोय प्रथमेश. थोडंसं वाईटच्या दिशेनं वाईट ब्लॉकल टाकण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू दिशाहीन म्हणावं लागेल आणि अतिरिक्त धावसंख्येत वाढ. थोडीशी लाईन लेंथ न गावलेला म्हणावं लागेल ही प्रथमेशला, कारण का या षटकामध्ये सलग 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. परत एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू पंचांच्याकडून नो बॉलचा इशारा आणि एक छोटा क्षेत्ररक्षक आणि त्याच्या पटवाट मयूर यानं उत्कृष्ट क्षेत्र कलेक्ट करस तर 1 धाव पूर्ण आणि अतिरेक आणि बाईची 1 अशा 2 धावांची भर. स्कोर वाढून होते. धावसंख्या होते ती 49. काहीशा निर्धाव चेंडूंची गरज असताना अतिरिक्त धावेंची खैरात म्हणावी लागेल ती प्रथमेश याच्याकडून. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची गरज. परत एकदा पुढे येऊन मारलेला चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा आणि 1 धाव आणि वेस्ट हाईटच्या वरती होता आणि नो बॉल. 2 रना.
2 वेस्ट हाईट चेंडू टाकलेल्याचा काहीतरी निर्णय चालू आहे. बघूया पंचांचा काय निर्णय येतोय. आणि मी म्हटल्याप्रमाणे सलग 2 बिमर टाकल्यामुळे 1 ओव्हरमध्ये 2 चेंडू जर बिमर टाकले तर बॉलर हा बॅन होतो आणि त्याच नियमांतर्गत प्रथमेश याची गोलंदाजी थांबलेली आहे आणि त्या जागी नवीन गोलंदाजाला वापर करावा लागेल. षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. या ओव्हरमध्ये 5 एक्स्ट्रा धावा दिलेल्या आहेत आणि बघा गोलंदाजीसाठी कोण येतोय ते एक अजय, अतिशय उत्कृष्ट असा हा गोलंदाज आहे. बघूया आपल्या या गोलंदाजीसाठी काय कमाल करतोय ते अजय. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या छोट्या मुलग्याचं नाव आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो. आम्ही तिची गोलंदाजी पाहिलेली आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू म्हणून ओळखला जातो. थोडंसं क्षेत्रनक्षामध्ये बदल करताना धनाजी आणि शिवाजी. बघूया एक छोटा गोलंदाज म्हणावा लागेल आणि त्याच्या करिअरची सुरुवात अशा ठिकाणी झालेली आहे की ती खरोखर आठवणीत राहण्याजोगा हा पल तिच्या जीवनामध्ये असेल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली पण थोडीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणावली ना. अतिरेक धावेत भर चांगली गोलंदाजी म्हणाले. पूर्ण प्लेन ॲक्शन असणारा हा गोलंदाज या वयामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी आणि गती म्हणावी लागेल ती या लहानशा मुलाची. आणि आपण सर्वांना विनंती आहे की याचा मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी एकदा त्याला टाळ्या वाजवायच्या आहेत. मित्रांनो, ह्या वयामध्ये क्रिकेट खेळणं आणि ह्या स्टेजवर खेळणं ह्या अतिशय मोठा मुवमेंट आहे आणि त्यासाठी त्याचे आणि फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि मान सन्मान देऊन त्याचा हा चेंडू खेळला तो प्रमोद यानं अतिशय स्पोर्ट्समन स्पिरिटची जाणवली. ती प्रमोद याच्याकडून अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा टोलवण्याचा चेंडू होता पण प्रमोद यानं सन्मान देऊन तो खेळून काढला. आणि चांगला खेळाडूची लक्षणे हीच असतात. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे प्रमोद हा एक मोठं नाव आहे. तिची प्रचिती देताना प्रमोद थोडासा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जातोय दिशा लेग साईडच्या बाहेर आणि वाईट स्वरूपात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा ब्लॉकर लाईनचा चेंडू, चांगला चेंडू म्हणावा लागेल तो. गोलंदाज याच्याकडून 1 धाव घेण्यात यश आले आणि दुसरा धावेचा प्रयत्न थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला प्रमोद व अरमान यांनी आणि 2 धावा घेण्यात यश आलं. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती. धावसंख्या वाढून होते ती 56 56. किती पाहिजे? अठरा बॉलमध्ये 25 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही. अजून सुद्धा क्रिकेट खूप बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजासाठी कोण आलंय पहा, मयूर आवळेकर. अतिशय एक आमच्या भागामधल्या क्रिकेटमधलं एक नावाजलेला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं तो मयूर गोलंदाजीसाठी येत आहे. मयूर शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने जोरदार तडकवला. बघूया काय होते. आणि थोडीशी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 2 धावा संघासाठी वाचवण्यात यश आलेलं आहे ते गलगली स्पोर्ट्स यांना. थोडंसं शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता आणि पंचाने नो बॉलचा इशारा दिला. आर्मचा नो बॉल आणि एकूण 3 धावा. आणि या अखंड टुर्नामेंटमध्ये सगळ्यात चांगली आणि अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल ती या पंचांनी काम केलेलं आहे. कुठल्याही पद्धतीचा आर्मचा इथं कधीही संशयसुद्धा येऊ दिला नाही. जो आर्म आहे तो आर्मच. त्यामुळं अतिशय चांगल्या प्लेन गोलंदाजीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळाली. आणि पुढील षटकासाठी घेऊन येत आहे तो वैभव.
बघूया काय करतोय वैभव. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि ऑफसाईडच्या दिशेने जोरदार तडकवला आणि कव्हरमध्ये मारलेला हा उत्तुंग असा षटकार म्हणावा लागेल. प्रमोद याच्या बॅटमधून धावांची बरसात होताना दिसत आहे. ऑफसाईडच्या स्ट्रॉंग झोन असणारा हा खेळाडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारला आणि चेंडू जातोय सीमारेषेपार 6 धावा. आणि खेळाडूला विनंती आहे की आपण आत थांबायचं आहे. सॉरी 4 धावा आहेत. सॉरी 4 धावा आहेत काय 4 धावा. सॉरी वैभव याच्या पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी येत आहे तो प्रमोद. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. पेसनं टाकलेला चेंडू होता. बॉडी लाईनवर टाकलेला चेंडू होता आणि चेंडू 1 धावच घेण्यात यश आलेलं आहे. चांगला चेंडू म्हणावा लागेल तो वैभव याच्याकडून. थोडासा मगाशी ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू पण यावेळी बॉडीच्या लाईन दिशेने टाकला. तडकावण्याचा प्रयत्न होता पण स्पीडमुळे बीट झाले आणि 1 धाव घेण्यात यश आलं. 15 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. परत एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि जोरदार दिशा तडकवला. ऑन साईड लेगच्या दिशेने मारलेला हा उत्तुंग असा षटकार अरमान याच्या बॅटमधून. आणि 14 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. सामन्याचं चित्र काहीसं पालटलेलं दिसताना माद्याळ संघाच्या बाजूनं अतिशय उत्कृष्ट असा हा परत एकदा चांगला चेंडू. 1 बाउन्सचा इशारा पंच यांच्याकडून आणि उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल तो वैभव याचा. अशा चेंडूंची गरज. पण 13 चेंडूमध्ये 9 अतिशय उत्कृष्ट पद्धतीची चेंडू आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. आणि 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. बघूया पुढील षटक घेऊन कोण येत आहे. 11 रन. 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. खेळाडूंना सूचना आहे 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. आणि पुढील षटक घेऊन येत आहे तो शिवाजी. सामना करेल ते प्रमोद. एक गोलंदाज तर तितक्याच ताकदीचा फलंदाज हा समोर स्ट्राईकवर. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. फुल करून मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू निर्धाव स्वरूपाचा. 1 बाउन्सचा इशारा पंच यांच्याकडून शिवाजीसाठी. फुल शॉट मारण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग काही झालं नाही आणि चेंडू जातोय निर्धाव स्वरूपात. परत एकदा त्याच दिशेनं आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते वैभव याच्याकडून. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश. परत एकदा फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. गिफ्टेड चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेता आणि लेग साईडच्या दिशेने जोरदार तडकावला. चेंडू जातोय सीमारेषेपार 6 धावा. आणि सामन्याचं चित्र पुन्हा एकदा पालटताना 9 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. परत एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 4 चेंडूमध्ये 6 धाव देण्यात यश आलेलं आहे ते शिवाजीला. चांगलं षटक म्हणावं लागेल ते शिवाजी याचं. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा ऑफसाईडच्या दिशेनं तडकावलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषेपार 4 धावा. आणि 1 धावाची गरज. स्कोर लेवल झालेला आहे. त्यानंतर अतिशय गोल्डन स्टार बॅटरीचे आमचे सहकारी मित्र व मालक यांचं सुद्धा इथं सहर्ष स्वागत. आणि परत एकदा पुलटा स्वरूपाचा चेंडू होता आणि लेगच्या सरीनं क्लिक केला आणि 1 धाव घेण्यात यश आणि सामना जिंकलेला आहे. ते माद्याळ स्पोर्ट्स माद्याळ यांनी. बरोबर आहे. सॉरी माद्याळ गोल्डन स्पोर्ट्स उत्तूर यांनी हा सामना जिंकलेला आहे.
आणि मी गलगले स्पोर्ट्सचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुढच्या सामन्याचा टॉस घेण्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईक जवळ यायचं आहे. पुढच्या परमाने ट्रेडर्स आणि उत्तूरच्या संघनायकांना मी विनंती करतो की त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. साहिल सर, आपण जरा माईककडे यायचं आहे. टॉस घ्यायचा आहे. टॉस इथे या की समोर. साहिल सर, आपल्याला विनंती आहे की आपण जरा माईक जवळ यायचं आहे. राजू टॉस कोणाच्या असते? साहिल सर, जरा माईक जवळ या. टॉस गेला. टाकायलाच की चांगलं टाकायलाच की इमर्जन्सीला उपयोगात झाला हो. माहिती झालं ते स्कोर चांगला झाला. बॉलरच नाही बॉलर पाहिजे. एक बॉलर असता का नाही शेवटच्या ओव्हरला तुम्हाला का नाही 23ची ओव्हर झाली असते. पावसामुळे ती ओव्हर पडली. राजू कुणाच्या असते टॉस घ्यायचा? आणि या पुढच्या सामन्यासाठी टॉस होतोय तो किरण धुमाळ सर यांच्या हस्ते या पुढील सामन्याचा टॉस होत आहे. आमचे जुने क्रिकेटर व आणि टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो प्रमाणे ट्रेडर्स यांनी. साहिल सर यांनी जरासा निर्णय लवकर कळवायचा आहे. पावसाच्या आधी हा सामना संपवून घेऊया. आणि आपण मला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी कमिटीचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जयेश सर यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला संधी दिली.